अकोले संगमनेर रोड येथे गाजरी चौडा या ठिकाणी पुलावरती रस्त्याला खड्डा पडलेला आहे। ज्यावेळेस रस्त्याचे काम चालू असते त्यावेळेस रस्त्याचे जे पीडब्ल्यूडी ऑफिसर असतात, इंजिनियर असतात, त्यांचं सर्वेक्षणाचं काम असतं। पण हे असं जर धडधडीत आपल्याला एवढा मोठा खड्डा दिसतोय तर या लोकांनी काय सर्वेक्षण केलेलं आहे? आपल्याला दिसतंय की सरकारने जसा भोंगळ कारभार सरकारचा चालतोय त्याप्रमाणे ह्या रस्त्याचं हे काम झालेलं दिसतंय। तर माझं या तालुक्यातील जे गव्हर्नमेंट पीडब्ल्यूडी ऑफिसर्स आहेत त्यांनी तात्काळ इथं येऊन या रस्त्याची काय जे मलमपट्टी करायची असेल ते तात्काळ करावी, जेणेकरून नागरिकांना इथे गैरसोय होण्याची शक्यता आहे। दिसते आपल्याला कितीतरी लोक येतात जाताना इथे थांबतायत, दिसत आहेत। जर रात्री अपरात्री जर या रस्त्याला एखादी जर मालवाहू गाडी जर आली तर ती या एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये डायरेक्ट तिचे चाक वगैरे खाली जाण्याची शक्यता आहे, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। तर येथील जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी हा खड्डा बघितल्यानंतर त्यांनी तात्काळ इथे दगड वगैरे लावण्याचं काम केलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे अपघात इथे होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे। आता या पीडब्ल्यूडी ऑफिसरचं काम आहे त्यांनी तात्काळ इथं येऊन या रस्त्याचं जेवढ्या लवकर काम करता येईल तेवढ्या लवकर काम करायचं आहे। या घटनेचे प्रथमदर्शनी तुम्ही या ठिकाणी होते, नक्की कसं निदर्शनास आली ही घटना? मी रस्त्याने जात असताना इथे एक मोटरसायकल जाताना दिसली। ती मोटरसायकल या रस्त्यावरून जात असताना तिथे आदळण्यात आली। तर आम्ही बघितलं नेमकी काय झाले, तर तिथं एक बारीक खड्डा पडलेला दिसला। जवळ आल्यानंतर आम्ही इथं ऊसाचं जे असतं ना ते आम्ही त्याच्यात घालून बघितलं तर ते एकदम खोल जाताना दिसलं ते। त्यामुळे आम्ही जरा ते रुंद करून बघितलं तर तो खूपच मोठं भुयारासारखं तिथं झालेलं आहे, गुफाच तयार झालेली आहे तिथं आतमध्ये। तर कोणत्याही प्रकारची तिथं भरती वगैरे दिसत नाहीये आपल्याला। तर अशा पद्धतीने सगळं होतं। मग बाकीच्या लोकांनी एकत्र येऊन तिथं रस्त्याला दगडांचं आवरण करून दिलं, जेणेकरून दुसऱ्या गाड्या तिथे येऊ नये म्हणून।